नमस्कार सर्वांना. कधीकधी घरात कितीही प्रयत्न केले तरी लग्न जमत नाही किंवा ठरलेलं लग्न अचानक तुटून जातं. हे फक्त योगायोग आहे का की काही अदृश्य कारणं आहेत? आज आपण सगळ्या शक्य कारणांचा आणि अचूक उपायांवर बोलूया. सर्वात आधी आपण वास्तवातील कारणांकडे पाहूया. त्यातील पहिला आहे अवास्तव अपेक्षा. मुलगा किंवा मुलीच्या बाबतीत उंची, नोकरी, पगार, सौंदर्य याबाबत अतिउच्च निकष लावले जातात. दुसरं आहे कुटुंबातील अंतर्गत वाद. कुटुंबामध्ये अंतर्गत वाद असतील, नातेवाईकांमध्ये भांडणे झालेली असतील तर कोणी लग्नासाठी पुढाकार घेत नाही किंवा जमलेलं लग्नही तोडण्याचा प्रयत्न करतात. तिसरा आहे आर्थिक अडचणी. लग्न खर्च परवडत नसल्याने लग्नाला उशीर केला जातो. चौथं आहे अवधानाचा अभाव. योग्य वयामध्ये प्रयत्न न करणे. पाचवा आहे समाजातील चुकीची प्रतिमा. अफवा, जुन्या वादांचे परिणाम, कधीकधी घरातील अदृश्य ऊर्जा किंवा गृहस्थिती लग्नात अडथळा आणते. जर तुम्हाला मांगलिक दोष असेल, कुंडलीत मंगळ 1, 4, 7, 8 किंवा 12व्या भावात असेल तर लग्न जमण्यास अडथळे येतात. दुसरं आहे गृहदोष. शुक्र किंवा गुरु कमजोर असणे. तिसरं आहे पितृदोष. पूर्वजांची नाराजी, श्राद्ध, तर्पण न होणे यामुळे लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात. चौथं आहे तांत्रिक कारणे. घरावर केलेली नकारात्मक शक्तींची बाधा, काळी जादू, वशीकरण इत्यादी देखील लग्न न होण्यासाठी कारणीभूत असतात. पाचवं आहे वास्तुदोष. घरात ईशान्य किंवा नेतृत्व दिशेतील दोष, मुख्य दरवाजा अयोग्य ठिकाणी असणे ही कारणं असल्यास घरात काही विशिष्ट लक्षणं दिसतात. वारंवार लग्न ठरवून तुटणे, मुलगा किंवा मुलीच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवली जाणे, घरात सतत तणाव, आजारपण, वाद, रात्री विचित्र स्वप्न, भीती वाटणे, घरात अचानक फूट पडणे, आर्थिक नुकसान होणे हे अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे आणि परिणामकारक उपाय आहेत. दैनंदिन कारणांसाठी काही उपाय मी इथे सांगणार आहे. त्यातील पहिला आहे अपेक्षा कमी ठेवा, संवाद वाढवा. दुसरा आहे मुलगा किंवा मुलीचे गुण समाजात सकारात्मक पद्धतीने मांडा. समाजात आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध ठेवा. आता आपण आध्यात्मिक आणि काही ज्योतिषांचे उपाय पाहूया. त्यातील पहिला आहे पितृदोष निवारण. अमावस्येला पितृतर्पण, श्राद्ध, गंगाजलाने पिंडदान करा. मांगलिक दोष शांती करून घ्या. हनुमान मंदिरात मंगळवारी तेलाचा दिवा लावा. तिसरा आहे गुरु शुक्र बल वाढविणे. गुरुवारी व्रत, पिवळे किंवा पांढरे वस्त्र दान करा. चौथा आहे वास्तू सुधारणा. ईशान्य स्वच्छ ठेवा. नेतृत्व ही दिशाला दरवाजा असेल तो बंद ठेवा. तांत्रिक उपाय. दरवाजावर लिंबू मिरची बांधा किंवा काळ्या कपड्यात मीठ बांधून घराच्या बाहेर टाकून द्या. स्वामी समर्थ, दुर्गा माता मंत्र जप करा. लग्न ही केवळ 2 व्यक्तींची नाही तर 2 कुटुंबांची नवीन सुरुवात असते. जर अडथळे आले तर ते शोधून उपाय करणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य कृती केली तर प्रत्येक अडथळा दूर होतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.